नंदिनी आणि दीपकचं नेमकं काय बोलणं चालू आहे? नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या आणि पार्थीच्या फ्रेंडला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर जिच्या पोटात दुखत होतं तिच्या नवऱ्याला पार्थ म्हणतो की हे आम्हाला रस्त्यामध्ये गाठ पडले होते, तुझ्या बायकोच्या पोटात खूप दुखत होतं, त्यांना मी माझ्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये आणलंय. त्यानंतर ते दोघे त्यांचे आभार मानतात. त्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी आणि दीपकचं बोलणं चालू आहे. नंदिनी त्याला म्हणते की एक प्रॉब्लेम झालाय दीपक. हे ऐकून दीपक म्हणतो की मला माहितीये तुला 24 तासात वसुंधरा मॅडमच्या विरोधात पुरावे शोधून आणायचेत ना. हे ऐकून नंदिनीला तर धक्काच बसतो. त्यानंतर दीपक म्हणतो की त्यांनीच मला तुझ्या लग्नातून किडनॅप करायला लावलं होतं, हे सिद्ध करायचंय ना तुला. हे ऐकून नंदिनी दीपकला म्हणते की अरे हे सगळं तुला कसं माहित. त्यानंतर दोघे एकमेकांकडे बघतच राहतात. इकडे घरात आपल्याला पाहायला मिळतंय की वसुंधरा आणि रम्या त्यांच्या रूम मध्ये असतात. रम्या वसुंधराला म्हणते की ही नंदिनी काही पुरावा तर घेऊन नाही ना येणार. त्यानंतर वसुंधरा म्हणते की नंदिनीकडे फक्त 2 पत्ते आहेत, एक दीपक आणि दुसरी ती पिहू. त्यानंतर वसुंधरा आणि रम्या दरवाजाकडे बघतच राहतात. त्यांचं बोलणं कोणीतरी ऐकलंय वाटतं. कोण असेल बरं बोलणं ऐकणार. त्यानंतर इकडे जीवा मालिनीला सांगतो की अंधारात पण जिच्या खरेपणाची सावली दिसेल ना ती आहे नंदिनी. नंदिनी जिंकणारच, ती मला म्हणालीये मी करूनच दाखवणार ते. इकडे जेलमध्ये दीपक नंदिनीला म्हणतो की तू जर केस मागे घेतलीस ना तर मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईन. आता पुढे नेमकं काय होईल, दीपक नंदिनीच्या बाजूने साक्ष देईल का नाही, तुम्हाला काय वाटतंय? प्रेक्षकांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.